घाटकोपरमधील मुंबई महापालिकेच्या टिळक मार्ग पालिका शाळेत पालकांचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला। शाळेची इमारत मागील 3 वर्षांपासून दुरुस्तीसाठी बंद आहे। या काळात शाळेच्या 2 मजल्यांचे काम पूर्ण झाले आहे, तरीही विद्यार्थ्यांना या इमारतीत स्थलांतरित न करता शेजारील एका छोट्याशा अस्वच्छ आणि धोकादायक जागेत शाळा भरवली जाते। या जागेची अवस्था इतकी खराब आहे की मुलांच्या आरोग्य आणि सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। आणि आता पालकांना सांगण्यात आलंय की तुमच्या मुलांना 1.5 ते 2 किलोमीटर दूरच्या दुसऱ्या पालिका शाळेत शिफ्ट करा। या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे संतप्त पालकांनी थेट एन विभाग कार्यालयात धडक दिली। तेथे त्यांनी आपला रोष व्यक्त केला आणि प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर कठोर प्रश्न उपस्थित केले। या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट यांच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा राखी जाधव यांनी सहभाग घेतला। त्या स्वतः पालकांसोबत एन विभागातील पालिका कार्यालयात दाखल झाल्या आणि सहाय्यक आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला। राखी जाधव यांनी स्पष्ट शब्दात यांना चेतावणी दिली की सोमवारपासून जर ही शाळा नवीन बांधलेल्या इमारतीत भरवली नाही तर आम्ही पालकांना घेऊन विद्यार्थ्यांना तिथे बळजबरीने बसवू। यावेळी अनेक पालक देखील आपली व्यथा व्यक्त करताना भावुक झाले। या प्रकरणामुळे मुंबई महापालिकेच्या शैक्षणिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। शाळा तयार असूनही वापरात न आणणं ही केवळ दुर्लक्षाची बाब नाही, ती शिकण्याचा मूलभूत हक्क नाकारण्यासारखी आहे। आता पाहावं लागेल की पालिका प्रशासन पालकांच्या रोषाला कितपत गांभीर्याने घेते आणि सोमवारपासून ही शाळा खरोखरच नव्या इमारतीत सुरू होते की संघर्ष आणखी तीव्र होतो। ब्युरो न्यूज, शहर मुंबई।